तुमचं सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे. जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं, जरी तुमचं सिलेक्शन झालं, तरी तुमचं सॅटिस्फॅक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की यू गेव युअर बेस्ट. मला कळलेली फक्त एकच गोष्ट सांगतो एक्झामबद्दल, की प्लीज प्रिपेअर फॉर द इंटरव्ह्यू फर्स्ट. एंड ऑफ द डे इट इज युअर हॅपीनेस दॅट मॅटर्स. सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळण्याचा जो व्हाय आहे तो धर्माधिकारी सरांमुळेच मिळाला. सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचं जे हाव आहे ते चाणक्य मंडल परिवारमधूनच मिळालं. चाणक्य मंडल परिवारची जी इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ आहे, ती इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ जेव्हा तुमच्या मागे उभी राहते तेव्हा आपण फक्त अभ्यास करायचा असतो. बाकी आपल्या जर्नीमधल्या सगळ्या गोष्टीही दे टेक केअर ऑफ इट. यावर्षी एकूण मिळून 1016 उमेदवारांची निवड केली गेली. याच्यापैकी 306 जण यांनी चाणक्य मंडलमध्ये विविध टप्प्यांना मार्गदर्शन घेतले. याच्यामध्ये आम्हाला विशेष नाव घेऊन सांगावंसं वाटतं म्हणजे इकडे कोपऱ्यामध्ये बसलेला समर्थ शिंदे, रँक 255. आम्हाला त्याचा विशेष अभिमान काय आहे ह्याच्या कारणांची यादी सांगावी तितकी कमी. पण कौतुकास्पद गोष्टींमधली अनेक म्हणजे की वयाच्या 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षेचे सर्व टप्पे समर्थांनी उत्तीर्ण केलेले आहेत. चाणक्य मंडलमध्ये त्यांनी UPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला आहे, तसाच ऑप्शनलचा पण कोर्स केलेला आहे. निवड झाल्यानंतर आता तो लेक्चर पण घेतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करतो. समर्थचं शिक्षण BE मेकॅनिकल झालं आहे. तर तो मूळचा चिपळूणचा आहे. आज त्याचे आईवडील पण त्याच्यासोबत आलेले आहेत. त्यांनी चाणक्यमध्ये UPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि ऑप्शनलचा कोर्स केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे समर्थनी फक्त चाणक्य मंडलमध्ये मार्गदर्शन घेतलेले आहे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सगळे चाणक्य मंडलचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि आज या आनंद सोहळ्याला आलेले सर्व पाहुणे. चाणक्य मंडल परिवारमध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा तरी पाहिलेलं स्वप्न आहे की आपलं या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आपलं कौतुक व्हावं, आपलं अभिनंदन व्हावं. आणि इथे मला आज काय वाटत असेल किंवा आज मला जे वाटणारं समाधान आहे ते असं मला वाटत नाही की काही वेगळ्या शब्दांमध्ये मला तुम्हाला समजावण्याची गरज आहे. कारण तुमच्यामधलं पण बऱ्याच जणांनी हे स्वप्न पाहिलं असेल की आज मी त्या बाजूला बसलेलो आहे, पण उद्या पुढच्या वर्षी येत्या काही वर्षांमध्ये तुमचंसुद्धा इथे कौतुक होईल, अभिनंदन होईल. आणि मी त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पूर्ण शुभेच्छा देतो. एप्रिलमध्ये रिझल्ट लागल्यानंतर गोष्टी फार पटकन व्हायला लागतात आणि तुम्हाला कळत नाही की यू लूज ट्रॅक ऑफ टाईम. की एप्रिल लोकांचे फोन यायला लागतात आणि लोक भेटायला येत असतात, लोक बोलवतात कुठेही तुम्हाला. तर अख्खं हे 2-3 महिने तुम्हाला शांत बसून एका ठिकाणी विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही. नशिबाने गेले एक आठवडाभर मी आजारी होतो, त्याच्यामुळे मला खूप वेळ होता. एका ठिकाणीच बसून झोपून खूप वेळ मिळाला विचार करायला. आणि विचार करताना या मागच्या 2 वर्षाचं जे पूर्ण जर्नी आहे, पूर्ण जो प्रवास आहे तो डोळ्यासमोरनं येत राहतो. आणि औषधांची कमाल तुम्हाला माहिती आहे, वेडी वाकडी स्वप्न, इंटरव्ह्यूचं स्वप्न परत येतं, झालेलं इंटरव्ह्यूचं, असं सगळं हे गेले 4-5 दिवस होत होतं. तर विचार केला आज इथे आलो आहे तर या पूर्ण प्रवासामध्ये ज्या ज्या लोकांचं ह्याच्यामध्ये रोल आहे, ज्या लोकांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे, आज त्यांच्याबद्दलच थोडं बोलेन. सर्वप्रथम
आपल्या या पूर्ण जर्नीमध्ये, पूर्ण या यशामध्ये सर्वात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर ते आपल्या आईवडिलांचं असतं, आपल्या कुटुंबाचं असतं. कारण लहानपणापासून आपल्या अंगी ती गुणं बाणवण्यासाठी किंवा आपल्यामध्ये ते क्वालिटीज कुठेतरी इम्बाईब करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केलेला असतो. आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं श्रेय हे माझ्या परिवाराचं आहे आणि माझ्या आईवडिलांचं आहे, आजी आजोबांचं आहे आणि माझ्या सर्व परिवाराचं आहे. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळण्याचा जो व्हाय आहे तो धर्माधिकारी सरांमुळेच मिळाला. सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचं जे हाव आहे ते चाणक्य मंडल परिवारमधूनच मिळालं. पण ही फारच जेनेरिक टर्म आहे. इथे स्टेजवर बसलेल्या प्रत्येक माणसाचं योगदान या पूर्ण प्रोसेसमध्ये इतकं जास्त आहे की आजचा जर एक दिवस मी प्रत्येकाबद्दल जर बोलायला लागलो तर मला वाटत नाही हे पुरेल. त्यात पण मला असं वाटतं सर्वात जास्त माझ्या जर्नीमध्ये जर कोणाचं योगदान असेल तर ते केतन दादाचं आहे. माझ्या बॅचमधले काही विद्यार्थी पण आले असतील आणि आत्ता पण. मला मोठा भाऊ नव्हता कधीच आणि आता नाही आहे तसं, आता केतन दादा आहे. पण फॅकल्टी, शिक्षक ह्याच्या पलीकडे जाऊन मोठ्या भावासारखं मला आठवतं मॉडर्न हिस्ट्रीच्या पहिल्या लेक्चरपासनं ते आजपर्यंत आणि ह्याच्या पुढे कायमच दादानी हँड होल्ड केलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही बाबा असं चुकतं आहे, असं कर, कधी ओरडून, कधी ब्लॅकमेल करून, कधी काहीतरी दुसरं इंड्युसमेंट्स देऊन ते करायला लावलेलं आहे. इच्छा नसलेल्या गोष्टी पण करायला लावलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की सर्वात मोठं श्रेय केतन दादाचं असेल. आणि ते तिथेच थांबत नाही. चाणक्य मंडल परिवारमधला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या नॉर्मल ड्युटीच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्यासाठी करत असतं. रोहिणीताई आली आहे. मेन्स नंतर जेव्हा इंटरव्ह्यूला जायचं होतं आम्ही रोहिणीताईकडे गेलेलो. रोहिणीताईचं ऑलरेडी शेड्यूल एवढं बिझी असतं, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. त्यात मनू आणि त्यात सुद्धा रोहिणीताईंनी 2 दिवस आम्हाला होस्ट केलं. अख्खं संगमनेरमधलं प्रशासन दाखवलं, सगळ्या लहान सहान गोष्टी दाखवल्या, सरकार कसं चालतं, प्रशासन कसं चालतं हे सगळं दाखवलं. आणि मला वाटतंय त्याचा सुद्धा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा तुमच्या कॉन्फिडन्समध्ये होतो. आणि त्याहून मोठं हे आहे की जेव्हा लोक आपल्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करतात तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटीची एक फिलिंग तयार होते की वी हॅव टू गिव्ह बॅक टू ऑल ऑफ देम. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनमध्ये होतो. आपल्याला पूर्ण जर्नीमध्ये खूप अडथळे येत असतात. या सगळ्या इथे असलेल्या माणसांमुळे माझ्या जर्नीमध्ये मी तुम्हाला खरं सांगतो एकही अडथळा आला नाही. आज महाराष्ट्र भवनमध्ये इंटरव्ह्यूसाठी 10 दिवस आधीपासून मी तयारीसाठी दिल्लीला गेलेलो. रोहित दादाचं तिथे एक फोन झालेला आणि एवढं कम्फर्टेबल स्टे, इतकं प्रॉपर तिथे महाराष्ट्र सदनमध्ये सगळं राहायला, तिथे सुद्धा ज्या मॉक असतात तिथे सुद्धा प्रॉपर गायडन्स. आपल्याला असं वाटत असतं की हे एकट्या माणसाने काहीतरी केलेलं आहे, एकटा माणूस अभ्यास करतो लायब्ररीमध्ये आणि 12 महिन्यात 3 परीक्षा काढतो आणि होतो, असं नाही आहे. तर यामध्ये सगळ्यांचाच रोल आहे. मयूरदादा असेल, मयूरदादाची फिलॉसॉफी असेल, सिद्धार्थ दादा असेल, त्यानंतर स्वप्नील दादा आहे, रेणुताई आहेत. रेणुताईंना तर आधी आम्ही घाबरायचो, म्हणजे बोलायचो नाही मी त्यांच्याशी असं एकदम हे, पण रेणुताई असतील. त्यानंतर स्वप्नील दादा असेल. इंटरव्ह्यूच्या वेळेला माझ्या कन्व्हिनियन्सनुसार, कम्फर्टनुसार त्यांनी सगळं अरेंज केलेलं. आणि म्हणूनच या पूर्ण जर्नीमध्ये मला फक्त अभ्यासावरच फोकस करायला लागला. बाकीच्या कुठल्या गोष्टींवर मला जास्ती एनर्जी नाही स्पेंड करायला लागली. कारण आपण एक म्हणतो की एक चाणक्य मंडल परिवारची जी इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ आहे, ती इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ जेव्हा तुमच्या मागे उभी राहते तेव्हा आपण फक्त अभ्यास करायचा असतो.
बाकी आपल्या जर्नीमधल्या सगळ्या गोष्टी दे टेक केअर ऑफ इट. सो मला असं वाटतं त्यासाठी सर्वात मोठं श्रेय आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट माझे सगळे मित्र जे आज पण दे हेल्प मी स्टे ग्राउंडेड. कारण तर केतन दादा मला आधी पण म्हणालेलं की जे लोक तुला आत्ता पण जेवढ्या शिव्या देतात ते तुला सिलेक्शन नंतर पण तसंच नाही ना इथे बोलणार आहेत आणि ते बोलतातच. त्याच्यामुळे अगदीच आपण काय खूप शहाणे झालोय वेगळं काही केलंय अशी भावना येत नाही मनामध्ये. असे माझे सगळे मित्र, काही जण इथं आलेत, काही जण प्रिलिम्स देऊन थकून घरी गेलेत, असे सगळे त्यांचं सुद्धा मी खूप खूप मनापासून धन्यवाद करतो. कारण खरंच या सगळ्यांचे जर एफर्ट्स नसते, या सगळ्यांचं जर एक कलेक्टिव्ह एफर्ट या दिशेने नसतं तर हे एवढं मोठं सक्सेस होणं मला असं वाटतं की थोडं अवघड असतं. एक्झामबद्दल बरेचसे असे इथे विद्यार्थी आहेत ज्यांच्यावर मी सप्टेंबरपासून बोलतोच आहे. पण एक्झामबद्दल जर बोलायचं असेल तर मला कळलेली फक्त एकच गोष्ट सांगतो एक्झामबद्दल की प्लीज प्रिपेअर फॉर द इंटरव्ह्यू फर्स्ट. कुठलाही विषय तुम्ही जर अभ्यास करत असाल तर त्याला इंटरव्ह्यूच्या पर्सनॅलिटी टेस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आधी विचार करा, आधी त्याचा अभ्यास करा, मग त्याला मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघा आणि फायनली तुम्ही त्याला प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघा. विचार करा, या अप्रोचचा थोडासा विचार करा प्रत्येकाने आणि बघा तुम्हाला हे पटतंय का की इंटरव्ह्यू डिमांड्स द ग्रेटेस्ट डेप्थ ऑफ नॉलेज. कारण तर तिथे तुम्हाला काउंटर क्वेश्चनिंग आहे, जसं आपण पार्लमेंटमध्ये म्हणतो सप्लिमेंटरी क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीही नाही सांगू शकत, कारण तर त्याच्यावर तुम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग होणार आहे. मेन्समध्ये ठीक आहे, तुम्हाला कधी कधी माहिती असतं की आपण काय लिहितोय बाबा, तोच पॉईंट आहे पहिला, तोच चौथा पण लिहितोय, तर मेन्स. आणि फायनल आहे प्रिलिम्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला बारीक मायन्यूट डिटेल्सच फोकस करायचं आहे. जर तुम्ही हे उलटं चालू केलं की डिटेल्सवर खूप आधी फोकस, मग मी जरा कन्सेप्ट बघतो आणि मग जरा इंटरव्ह्यूसाठी डेप्थ आणण्याचा प्रयत्न करतो, मला असं वाटतंय तुम्ही याच्यामध्ये बोर व्हाल. कारण तर डिटेल्स लक्षात ठेवणं विदाऊट गेटिंग इन टू द कन्सेप्ट अँड डेप्थ, मला असं वाटतं की ते फार अवघड होणार आहे प्रिपरेशनसाठी. सो या गोष्टीवर विचार करा. आणि बाकी आपलं जे आहे रोजचं तेच, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे आणि कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे. आणि हे याच ऑर्डरमध्ये येतं. तुमचं जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ती आणणं, ती कन्सिस्टंटली आणणं, प्रत्येक विषयामध्ये आणणं, आपण वाचतोय त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणणं, हे आल्याच्या नंतरच तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे, विच इज गोइंग टू हेल्प यू इन क्लिअरिंग दिस एक्झाम. आणि आपण जसं सांगतो की चिल राहायचं आहे आणि लोड नाही घ्यायचा आहे जास्ती कुठल्याच गोष्टीचा, अभ्यास करायचा आहे, हसत मजा करायची आहे. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे इट इज युअर हॅपीनेस दॅट मॅटर्स. बाकी कोणाला काही एवढं लक्षात नाही राहणार आहे तुम्हाला या प्रिपरेशनमध्ये काय वाटलं, तुम्हाला या प्रिपरेशनमध्ये काय तुम्ही अनुभवलं, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हे मला जरा कालचे 4-5 दिवस खूप डीप मला त्याच्यावर विचार करता आला आहे की इट ॲट द एंड ऑफ द डे तुमचं सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे. जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं, जरी तुमचं सिलेक्शन झालं तरी तुमचं सॅटिस्फॅक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की यू गेव युअर बेस्ट. तुम्ही तुमच्या परीने होणारं सगळं केलं आणि त्यानंतर जे झालं यू एक्सेप्ट इट. मला असं वाटतं की ते थोडंसं आपण कुठेतरी आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात. आणि मी खरं परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो की नेक्स्ट इयरचं जरा इकडे काय बोलायचं ह्याची तयारी चालू करा. आणि आय रिअली होप की इथे जागा पुरणार नाही एवढे आपले विद्यार्थी मागे बसलेले असतील. परत एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो, चाणक्य मंडल परिवारचे आभार मानतो. आणि हे नातं काही संपणारं नाही आहे, आयुष्यभराचं नातं आहे. त्याच्यामुळे आपला संपर्क तर होतच राहील. पण इथे अशा ह्याच्यात ही संधी मिळाली यासाठी पण सगळ्यांचे आभार.
तुम्ही पण इथे आलात, तुमचे पण आभार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.